साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। राज्यस्तरीय स्पोर्ट्स जिम्नॅस्टिक अँड फिटनेसमध्ये सोलापूर प्रथम क्रमांकावर। नुकत्याच पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र स्पोर्ट्स जिम्नॅस्टिक्स अँड फिटनेस चॅम्पियनशिपमध्ये स्ट्रीमलाइन अकॅडमीला गोल्ड मेडल व सिंगल स्पर्धामध्ये सिल्वर मेडल मिळाल्याबद्दल क्रीडा संकुल येथे विजयी खेळाडूचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। महेश गादेकर, जाधव, सुनील खमितकर, प्रकाश भुतडा, कॅप्टन शफी, निरंजन बोद्दुल, डॉक्टर मोहिनी ताकटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार व कौतुक करण्यात आले। प्रसंगी बोलताना महेश गादेकर म्हणाले की सोलापूर जिल्ह्यात प्रथमच स्ट्रीमलाइन अकॅडमीच्या वतीने लहान मुलांना व्यायामाची आवड निर्माण करण्याचा चांगला काम डॉक्टर मोहिनी ताकटे करत आहेत। तसेच समाज कल्याण अधिकारी खमितकर म्हणाले की एरोबिक्स, जिम्नॅस्टिक व फिटनेसमध्ये सोलापूरच्या वतीने गोल्ड मेडल मिळवून सोलापूरचे नाव उज्ज्वल केले आणि त्यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। पुण्याच्या गोल्ड मेडल ग्रुपमध्ये वृंदा, नाविन्या, गुंजन, शौर्य, हर्षिता, मायरा, पियुल हे विद्यार्थी होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पालक व विद्यार्थी यांनी सहकार्य केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहिनी ताकटे व आभार प्रदर्शन निरंजन बोद्दुल यांनी मानले, तर सूत्रसंचालन अनगा वडजे यांनी केले। आश्चर्य वाटेल की 5,000 मुलं त्या 10 दिवसाच्या कॅम्पला येतात। अगदी पूर्ण सोलापूरातून बार्शी असेल, करमाळ असेल, अक्कलकोट असेल, इथून मुलं यायची आणि तिथे 10 दिवस पूर्णपणे कॅम्प व्हायचा आणि त्याच्यानंतर स्पर्धा व्हायच्या। स्पर्धा 8 दिवस चालायच्या। सांगायचं मुद्दा एवढाच आहे की काही सोलापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा संस्कृती होती, ती आज आपल्या क्रीडा संस्कृतीसाठी आपल्या स्वतःच्या हातात आणि आपल्या मोबाईलमध्ये आली। मागे एक मुलगा डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने सांगितलं की तुझ्या खूप जाड झालं आहे, तुला दररोज 1 तास क्रिकेट, 1 तास फुटबॉल आणि 1 तास हॉकी खेळावं लागेल। त्या मुलाने सांगितलं मी तिन्ही खेळतो, तरी एवढा जाड कसा काय? डॉक्टर म्हणजे कसा खेळतो? म्हणजे मी दररोज मोबाईलमध्ये खेळतो। सांगायचा मुद्दा असा आहे की आजच्या काळामध्ये मुलं सगळे खेळतात, फक्त ते मोबाईलमध्ये खेळतात, त्याला मैदानामध्ये पाठवणं खूप आवडतं। मुलं आज ही स्पोर्ट्स वगैरे खेळत आहेत, भविष्यात स्पोर्ट्स वगैरेच खेळतील असं काही नाही, पण हा एक सगळ्यात चांगला दरवाजा आणि चांगली ओळख आहे मुलांना क्रीडा क्षेत्राची ओळख करून द्यायला। मला मी बघतो की मुलं एवढ्या लहान वयामध्ये हे विविध कसरती करत आहेत। जे मुलं चांगले बॅडमिंटन खेळू शकतील, चांगल्या प्रकारचे टेनिस खेळू शकतील, क्रिकेट खेळू शकतील, तर स्विमिंग पण करू शकतील। इतकी चपळता जर एवढ्या लहान वयामध्ये जर यांच्यामध्ये असेल तर दुसरा याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा होतो, अभ्यासामध्ये सुद्धा खूप मोठ्याचा फायदा होतो। की लहान मुलं खेळायला काय शिकवलं पाहिजे? खेळणं असं एकच गोष्ट आहे, तुम्ही बरे स्पोर्ट्समध्ये करिअर वगैरे सोडा, पण आयुष्यामध्ये एक क्रीडा प्रकार एकच प्रकार आहे की त्याच्यामध्ये माणूस 100% देतो। आता मी आणि गादेकर सरांनी शरद लावली की 100 मीटर पळायचं आहे, भले पहिला मी येऊ का ते येऊ आपलं मला माहीत नाही, पण आम्ही 100% आमच्या बाजूने देणार। पण आम्ही वाचायला बसलो, आम्ही जेवायला बसलो, आम्ही दुसऱ्या कुठली गोष्ट करायला बसलो, 100% कधीच देत नाही। आपण अभ्यास जरी करत असलो तर 100% देत नाही, लक्षीकडे जातो, तिकडे जातो। याच्या उलट जर तुम्ही 2 वर्षांनी क्रिकेट खेळत असाल किंवा 5 वर्षांनी जरी क्रिकेट खेळत असाल तरी आपण 100% बॉलकडे बघायचा प्रयत्न करतो आणि 100% मारायचा प्रयत्न करतो। थोडक्यात महत्त्वाचं आहे की खेळ आपल्याला 100% द्यायचा ठरवतो। त्यामुळे माझं तर मॅडमना, मोहिनी मॅडमना असं म्हणणं आहे की त्यांनी मुलांसाठी तर क्लास सुरू केले, मुलांच्या पालकांसाठी सुद्धा विकेंडला क्लासेस घेतले पाहिजे। त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा होईल की मुलांचे पालक सुद्धा चांगल्या प्रकारे फिट राहतील। असं एक खूप जुनी गोष्ट आहे, खूप फेमस गोष्ट आहे। युवराज सिंगचे वडील होते युवराज सिंग वगैरे, तर ते भारतासाठी 1-2 वनडे मॅच, 1-2 टेस्ट मॅचेस खेळले होते। पण त्याच्यानंतर असं झालं की त्यांनी त्याला त्यांच्या मुलाला युवराज सिंगला एका अकॅडमीमध्ये टाकलं आणि अकॅडमीमध्ये टाकल्यानंतर मुलगा खूप आळशी होता, त्याला क्रिकेटमध्ये कुठल्याच प्रकारे इंटरेस्ट नव्हता। त्याचा इंटरेस्ट फुटबॉल, हॉकी आणि बाकीचे सगळे खेळ खेळायचा। 8-15-20 दिवस झाले, त्याच्यानंतर त्याचे वडील आले त्या अकॅडमीमध्ये। मग त्याचे वडिलांना बोलून त्या अकॅडमीचे संचालक सांगत होते, बाजूला इंडियाचा एक खूप मोठा क्रिकेट प्लेअर होता नवज्योत सिद्धू, त्याच्या समोर सांगितलं की तुझा मुलगा आयुष्यामध्ये कधी क्रिकेटपटू बनू शकणार नाही, किंवा त्याला कुठला जो खेळ आवडेल त्या खेळामध्ये तू त्याला पाठव। पण त्याच्या वडिलांनी खूप मनावर घेतलं, त्याचे वडील खूप हर्ट झाले, दुःख झालं त्यांना की आपल्या मुलाच्या बाबतीमध्ये हे आपल्याला ऐकावं लागलं। त्यांनी मुलाला घरी नेलं
आणि घरी सिमेंटची पिच तयार केली आणि दररोज स्वतः 4-4 तास त्याला बॉलिंग करायला लागले. दिवसाची प्रॅक्टिस कमी पडायला लागली म्हणून घरी त्यांनी लॅम्प बसून घेतले, फ्लड्स बसून घेतले, रात्री सुद्धा त्याला बॉलिंग करायला लागले. आणि आज आपण बघतो की युवराज सिंग हा भारतातला एकमेव असा क्रिकेट प्लेअर आहे की त्याने भारताला 2 वर्ल्ड कप जिंकून दिले. दोन्ही वर्ल्ड कपमध्ये म्हणजे 7च्या वर्ल्ड कपमध्ये आणि 11च्या वर्ल्ड कपमध्ये तो मॅन ऑफ द मॅच होता. सांगायचा मुद्दा असा होता की पालकांनी मला घेतलं तर त्यांच्या घरामध्ये कितीही मोठे क्रीडापटू बनू शकतात. आपल्या सोलापूरमध्ये बघतो की पूर्वी ॲथलेटिक्समध्ये क्रीडा चांगले प्लेअर होते, बास्केटबॉलमध्ये होते, क्रिकेटमध्ये होते. पण या मधल्या काळामध्ये आपल्याकडे आता 5 खेळ झाले, 5 खेळचे क्रीडाधिकारी आपल्याकडे इथे आहेत. पुन्हा ते रणजीची मॅच बघायला गेलो पार्कवर. महाराष्ट्र आणि सौराष्ट्र मॅच झाली होती आणि मला असं वाटलंच नाही कारण मी वानखेडेवर पण खूपदा जाऊन मॅच बघितली. पण आपल्या सोलापूरमध्ये जे स्टेडियम झालेलं आहे त्याला वानखेडे स्टेडियमपेक्षा चांगलं झालं. तिथलं ग्रास, तिथलं बसायची खूप चांगल्या पद्धतीनं झाले. आपल्या मॅक्झिमम पालकांनी आपल्या ग्राउंडचा आणि सोलापूरमध्ये जे काही फॅसिलिटीज आहेत त्याचा लाभ घ्यावा.